आणि आता पाहणार आहोत अयोध्या नगरीच्या बातम्या। अयोध्या नगरी ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रासाठी जगभरात प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे अयोध्येतील राजघराणाही प्रसिद्ध आहे। अयोध्येतील राजघराण्याच्या राजवाडे पाहून आपल्याला त्याचं संपूर्ण महत्त्व लक्षात येतं। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। संदीप राजघोळकर यांनी पाहूयात। अयोध्या नगरी जशी प्रभू श्री रामचंद्रांसाठी प्रसिद्ध आहे, तसंच अयोध्येतलं राजघराणं देखील प्रसिद्ध आहे। आणि याच राजघराण्यातले एक सदस्य म्हणजे बिमलेंद्र मिश्रा हे सध्या चर्चेमध्ये आहेत, कारण त्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। आपण पाहतोय अयोध्येमधला हाच त्यांचा राजवाडा आहे, ज्याला मोठा इतिहास आहे। आणि बिमलेंद्र मिश्रा यांनी असं म्हटलेलं आहे की सीतेनं जो शाप दिला होता अयोध्येला, तो शाप मागे घेतला, म्हणूनच आता अयोध्येची प्रगती व्हायला सुरू झालेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला होता, त्यावेळेला सीतेनं अयोध्येला एक शाप दिला होता की कुठली प्रगती अयोध्येची होणार नाही, अशी एक आख्यायिका आहे। आणि त्यातच आता बिमलेंद्र मिश्रा यांनी असं वक्तव्य केलं आहे। सीतेच्या शापाचं त्यांचं जे वक्तव्य आहे ते सध्या या चर्चेमध्ये आहे। आणि या राजघराण्याला मोठी ओळख देखील आहे, मोठा इतिहास देखील आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजघोळकर, TV9 मराठी, अयोध्या।